नमस्कार. सर्वांना मुकुल मॉन्स्टर वेदर अपडेट व हवामान अंदाज आणि मुकुल मॉन्स्टर यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. तर मुकुल मॉन्स्टरचा आता एक नवीन आलेला आहे, मुकुल मॉन्स्टर ग्राफिक्स डिझाईन. ज्यांना माझ्या डिझाईन पाहायचे आहेत फोटोग्राफी, त्यांनी आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि ज्यांना आपल्या व्हिडिओ हवामानाच्या पाहिजे त्यांनी किंवा कविवर्य दीपक श्रीधर गावणे यांच्या कविता पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. तर हवामानाचा अंदाजसुद्धा याच चॅनलवर मिळू शकतो. आणि आपला योगाचा व्हिडिओसुद्धा लवकरच येणार आहेत. तर याच चॅनलवर योगाचा व्हिडिओ येणार आहेत, परंतु अजून भरपूर टाईम जाईल ते करायला. सध्या आपण हवामानाचा अंदाज बघूया, जो वेदर अपडेट आपण बोलतो. सध्या तरी मी दिनांक 11 ऑगस्ट 2025पर्यंत सांगितलेला आहे. कोणताही मोठा मुसळधार पाऊस पडणार नाही. त्याप्रमाणे आता ठरलेलं आहे, कोणताही मुसळधार पाऊस पडलेला नाही. अधूनमधून तर ऊन पडलेला. आज पण तसं पाहायला गेलो तर संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण होता. काही ठिकाणी अधूनमधून दुपारी ऊन पण होता. तर आज 12 तारीख आहे. आजची 12 तारखेचाच जवळपास दिवस तुम्ही पाहिलेला आहे. आत्ता 13 तारखेपासून बघूया, 13 तारखेपासून कसं असेल. तर हा आहे आपला भारताचा मॅप आणि आपण आता कोकण विभागात पाहूया. होणार आहे दिनांक 13 ऑगस्टपासून. 13 नंतर आता 14 ऑगस्ट 2025ला 14 ऑगस्ट 2025ला हलका पाऊस पडणार आहे. 14 ऑगस्ट 2025ला हलका पाऊस पडणार. कोकणात थोडा मध्यम पाऊस पडणार, हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. तर 14 ऑगस्टला संध्याकाळी सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 14 ऑगस्टला रात्री थोडा चांगला पाऊस पडेल, मुसळधार सारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 14 ऑगस्ट 2025पासून पावसाला सुरुवात होत आहे. गेल्या 12-13 दिवस पाऊस बंद होत होता. आता 14-15 तारखेपासून 15 ऑगस्ट 2025 भारताला स्वातंत्र्य मिळालं. या दिवशी आपला स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी पावसाची हजेरी असणार आहे. अनेक ठिकाणी पाऊस असणार आहे. त्यामुळे पेन, खोपोली, अलिबाग, रोहा, पनवेल, ठाणे, मुंबई, अंबरनाथ, वसई, विरार. तर दुपारनंतर हलका पाऊस असेल, मुसळधार. सकाळी थोडा चांगला पाऊस असेल, नंतर दुपारी थोडा हलका पाऊस होणार आहे. ते 15 ऑगस्ट नंतर आपण जाऊया दहीहंडी. 16 ऑगस्टला दहीहंडी सोहळा आहे. दहीहंडीला पाऊस कसा आहे तर 15 ऑगस्टपासून आपल्याला पावसाला सुरुवात होणार आहे. तर 15 ऑगस्टपासून गेलेला पाऊस हा 15 ऑगस्टपासून पावसाला सुरुवात होणार. 14-15 ऑगस्टपासून. तर आता 16 ऑगस्टला काय होतं वातावरण. 16 ऑगस्टला पाऊस दहीहंडीच्या दिवशी आहे, पण हलका पाऊस आहे. सकाळी 11 वाजता थोडा हलका पडेल. त्यानंतर दुपारी 3-4 नंतर 3-4 नंतर खूप कमी पाऊस पडेल. त्यानंतर रात्री 8-9-10 त्यानंतर 8-9-10ला पण सुद्धा हलका पाऊस पडेल. ओव्हरऑल दहीहंडीच्या दिवशी हलका पाऊस असेल, कोणताही चांगला पाऊस नाही. मुसळधार पाऊस तर अजिबातच नाही. थोडाफार मध्यम असेल, काही ठिकाणी मध्यम असेल. रोहा, पेन ठिकाणी थोडाफार सकाळी मध्यम पाऊस पडेल, पण नंतर दुपारनंतर हलका पाऊस पडेल. आणि काही ठिकाणी रात्री संध्याकाळनंतर कदाचित पाऊस खूप कमी होण्याची शक्यता आहे. तर दहीहंडीच्या दिवशी ओव्हरऑल कमी आहे पाऊस. पाऊस पण कमी आहे, हलका पाऊस आहे. 17 ऑगस्ट 2025. 17 ऑगस्टला अनेक ठिकाणी सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू असेल. तर दुपारनंतर हलका पाऊस होईल. 17 ऑगस्ट 2025ला रविवार आहे, त्यामुळे हलका. आणि 18 ऑगस्ट 2025ला सुद्धा
अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडेल. 18 ऑगस्ट 2025ला गेल्या मागच्यापासून 17 तारखेपर्यंत कोणताही इतका भारी पाऊस पडला नाही. तो मग सोमवार दिनांक 18 ऑगस्टला पडेल. 18 ऑगस्टला दिवसभर चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, पनवेल, अलिबाग, पेण, खोपोली, तर इकडे वरती ठाणे, अंबरनाथ, शहापूर, तर वरती वसई, विरार, वाडा, पालघर, डहाणू, जास्त करून अलिबाग, पेण आणि मुंबई या ठिकाणी 18 ऑगस्टला चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 19 ऑगस्टला तर अतिशय चांगला मुसळधार पाऊस आहे. 18-19 ऑगस्टला खूप चांगला पाऊस आहे. 19 तारखेला सुद्धा दिवसभर पाऊस आणि चांगला मुसळधार म्हणजे चांगला मध्यम प्रकारे पाऊस पडेल. एकदम मुसळधार नसेल पण असेल चांगला पाऊस पडेल 19ला. तसेच 20 ऑगस्ट 2025ला सुद्धा चांगला पडेल पाऊस. 18, 19, 20 ऑगस्टला सर्वात पावसाची नोंद होणार आहे. चांगल्या पावसाची नोंद होणार आहे. तर 18, 19, 20 नंतर 21 ऑगस्ट 2025. 21 ऑगस्टला पुन्हा पाऊस कमी होणार आहे. 21 ऑगस्टला सुद्धा काही ठिकाणी हलका आणि काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल. कल्याण, डोंबिवली, ठाणे, पनवेल, पेण, खोपोली, नेरळ, चिर्ले, उरण, पेजारी, चोंडी, अलिबाग. इकडे मुंबईमध्ये वरळी, कोलीवाडा, ख्रिश्चनवाडा, ओमवाडी, मीरा भाईंदर, ठाण्यामध्ये कल्याण, डोंबिवली, भिवंडी, कांदिवली, उंबरपाडा, वसई, विरार यांसारख्या अनेक भागात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 21 ऑगस्ट 2025. 21 ऑगस्ट 2025ला सुद्धा दिवसभर पाऊस चांगला पडेल. तर ओव्हरऑल 18 ऑगस्टपासून चांगल्या पावसाला अतिशय मुसळधार मध्यम पाऊस चांगला ज्याला आपण दिवसभर पडणार पाऊस बोलतो तसा पाऊस पडणार आहे 18 ऑगस्ट 2025पासून. तर 22 ऑगस्टला थोडा पावसाची तीव्रता कमी होईल. 22 ऑगस्टला पुन्हा एकदा थोडाफार पाऊस दिवसभर पडेल लाईट. 22 ऑगस्टला सुद्धा आणि 23 ऑगस्टला आता बघूया. 23 ऑगस्ट 2025. 23 ऑगस्टला सुद्धा सकाळी चांगला पाऊस पडेल आणि दुपारी सुद्धा चांगलाच पाऊस पडेल. 23 ऑगस्टला पेण, पनवेल मध्यमचा पाऊस चांगला पडेल. हा थोडा पूर्ण पावसाचा आहे पाऊस. 23 ऑगस्टला सुद्धा अतिशय चांगला पाऊस पडू शकतो. तर आता 24 ऑगस्ट 2025ला पाहायला गेलो. 24 ऑगस्ट 2025ला सुद्धा मध्यम ते हलका पाऊस अनेक ठिकाणी पडेल. जर आपण मॅपमध्ये पाहायला गेलो तर रेवदंडा, काशी, रोहा, नागोठणा, पेण, पेजारी, चोंडी, अलिबाग, शिरवली, चिर्ले, उरण, शांतिवन, इकडे नवी मुंबई, इकडे मुंबईमध्ये वरळी, कोलीवाडा, ख्रिश्चनवाडा, ओमवाडी, मीरा भाईंदर, ठाणे. तर अजून त्याच्या मुंबईमध्ये कुरान, मोहाली, शेवरी, कोलीवाडा. इकडे भीमवंडीमध्ये पाचवड, कल्याण, डोंबिवली, निलजेगाव. इकडे उरणमध्ये जासई, शेवा, बोरखार. तर आपल्या पेणमध्ये गागोदे इथं भरपूर पाऊस पडण्याची पुढच्या संडे 24 ऑगस्ट 2025ला चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढच्या संडेला म्हणजे गणेशोत्सवच्या आसपास जवळ येणार आहे. त्यावेळी गणेशोत्सवची खरेदी करायला तुम्हाला खूप घरीच राहायला लागेल. चांगला पाऊस आहे. मग सोमवार 25 ऑगस्ट 2025 सोमवारी पुन्हा एकदा पावसाची तीव्रता कमी होऊन पाऊस हलका पाऊस होईल. कोणताही चांगला पाऊस नाही. सोमवारी पुन्हा पाऊस हलका होईल. आणि 26ला सुद्धा सकाळी पाऊस पडेल चांगला आणि दुपारी थोडा हलका पडेल. ओव्हरऑल बघायला गेलं तर 18पासून चांगला पाऊस पडेल.
18 ऑगस्टपासून, तसं 14 ऑगस्टपासूनच पावसाला सुरुवात होणार. तसं पावसाला सुरुवात 14 ऑगस्टपासूनच होणार आहे. गेलेला पाऊस पुन्हा परत येणार आहे. तर व्हिडिओ जास्त मोठी नाही करत आहे. तर चॅनलला लाईक करा. आतापर्यंत आपलं 25 ऑगस्ट 2025पर्यंत हवामानाचा अंदाज आलेला आहे. तर पुढचा 25 ऑगस्टनंतर बाप्पाच्या आगमनाला कसा असेल अंदाज हा पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगून. सध्या तरी इतकंच. ओव्हरऑल दहीहंडीलासुद्धा नॉर्मल पाऊस पडेल, कोणताही चांगला पाऊस नाही. हलका हलका पाऊस पडेल, पण पडता राहील, दिवसभर पडता राहील. किंवा त्यानं रात्री थोडा दहीहंडीला कमी पडेल, त्यानंतर दहीहंडीला रात्री थोडा कमी पडेल. परंतु आहे थोडाफार पाऊस आहे, एकदम जास्त नाही आणि एकदम कमी नाही, मध्यम मध्यम पण नाही, हलका हलकाच पाऊस आहे. त्यामुळे थोडा आर्टिफिशियल जो पाऊस आपण बोलतो, जो दहीहंडीला आपण शॉवर लावतो, त्याचा वापर जास्तीत जास्त करा. धन्यवाद. पुढे आपण बाप्पाच्या आगमनाला पाऊस आहे की नाही, गणेश चतुर्थीला आणि गणेशोत्सवामध्ये कसं असेल पावसाचा अंदाज, आपल्याला बाहेर बाप्पाच्या दर्शनाला जाता येईल का नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या वडीलधाऱ्या माणसांना हा हवामानाचा अंदाज तुम्ही बघून सांगा, जेणेकरून त्यांना पण समजेल की केव्हा पाऊस आहे आणि केव्हा पाऊस नाही आहे. धन्यवाद.